सुप्रभात. आजच्या दिनीमध्ये सहज मोक्षानंद या शीर्षकाचं निरूपण आहे. मोक्षाचा आनंद हा सहज असतो, म्हणजे इच्छारहित जीवन जगणं हाच मोक्षानंद. इह म्हणजे इच्छा, नेह म्हणजे इच्छा नसलेला माणूस, आणि नेहा म्हणजे इच्छा नसलेली स्त्री. म्हणजे नेह किंवा नेहा म्हणजे इच्छारहित पुरुष किंवा स्त्री जी जीवन जगते ते जीवन सहज मोक्षानंदाचं असते. किंवा नेह आणि नेहा याचा अर्थ समजून घेणं या ठिकाणी महत्वाचं आहे. इह म्हणजे इच्छा, नेह म्हणजे न इह इच्छा नाही, नेहा इच्छा नाही अशी स्त्री म्हणजे नेहा. म्हणून सहज मोक्ष आनंद हा नेहानंद आहे, एवढं नीट समजून घ्या. आणि आता या सहज मोक्षानंदाकडे आपण वळूया. संस्कृत सुभाषित आहे, इच्छा मात्रम विद्येह तन्नाशो मोक्ष उच्यते, सच्चा संकल्प मात्रेण सिद्धो भवती राघव. हे राघव, हे रामा, इच्छा हेच अविद्या रूप, इच्छा नाशाची मोक्ष ओळखे. या मोक्षाची प्राप्ती विना इच्छा संकल्प होत असे. इच्छा हे अविद्येचं रूप आहे आणि इच्छेमुळेच बंधनात म्हणजे जन्माला वरचेवर यावं लागतं. म्हणून इच्छा ही अविद्या आहे, इच्छा हे बंधन आहे आणि इच्छा नाश म्हणजेच मोक्ष आहे. मात्र इच्छा नाशाची इच्छा धरणं हे सुद्धा पुन्हा बंधन आहे. इच्छा नाशाची इच्छा धरता येत नाही, तर इच्छा नाश म्हणजे काय हे समजून त्याप्रमाणे जीवन जगावं लागतं. म्हणून म्हटलेलं आहे, इच्छा हेच अविद्या रूप, इच्छा नाशाची मोक्ष ओळखे. या मोक्षाची प्राप्ती विना इच्छा विना संकल्प होत असे. मोक्ष प्राप्ती होण्यासाठी सुद्धा जरी आपल्या मनात इच्छा आली तरी ती ही इच्छाच आहे. म्हणून ज्याला इच्छा म्हणजे काय याचं शुद्ध ज्ञान झालं, त्या ज्ञानाच्या आधारे जो जीवन जगला त्याला सहज मोक्ष आनंद किंवा नेहानंद निश्चित प्राप्त होतो. म्हणून इच्छा हेच अविद्या रूप, इच्छा नाशाची मोक्ष ओळखे. या मोक्षाची प्राप्ती विना इच्छा संकल्प होत असे. खरे तर इच्छा किंवा न इच्छा म्हणजे नेच्छा, खरे तर इच्छा नेच्छा हेच बंध मोक्षाचे स्वरूप आहे. इच्छा म्हणजे बंधन, तर नेच्छा म्हणजे न इच्छा किंवा इच्छा विरहित असणे. असे इच्छा विरहित असणे हाच मोक्ष होय. इच्छा अशा अर्थी इहा असाही शब्द आहे. म्हणून इच्छा जर चालू जन्मात अपूर्ण राहिली किंवा इच्छा जर चालू जन्मात अपूर्ण राहिल्या तर इहलोकी म्हणजे भूलोकी जन्म घेणे जीवाला बंधनकारक असते. अशा अर्थाने जर संप्रत जन्मी माणूस इच्छा विरहित म्हणजे नेह किंवा नेहा या पद्धतीचं जीवन जगत असेल तर अशा माणसाला किंवा स्त्रीला अनुक्रमे नेह नेहा असे म्हणतात. हा अर्थ ध्यानात घेऊन त्या ज्ञानाधारे जगणारा ज्या स्थितीगतीत असतो ती मुळातच मोक्षदर्शक स्थितीगती किंवा अवस्था असते. म्हणूनच मोक्षासाठी सुद्धा संकल्प न करणेच उचित ठरते. सरते शेवटी संकल्प करणे किंवा संकल्प सोडणे हे सुद्धा भले जरी मोक्षासाठी असले तरीही इच्छेचेच स्वरूप आहे. इच्छा तर अशी वा तशी अविद्याच आहे जी बंधनालाच कारणीभूत ठरते. याकरता इच्छा विरहित अपेक्षा रहित संप्राप्त किंवा सांप्रत प्राप्त जीवन जगणे म्हणजेच मोक्ष याची जाण ठेवून तदर्थ किंवा त्या ज्ञानाधारित संतोष समाधानपूर्वक जीवन जगणे हीच मोक्षसिद्धीची गुरुकिल्ली खात्री किंवा शाश्वती होय किंवा शाश्वती समजावी. याच्या अधिक स्पष्टीकरणासाठी जगावेगळे जगावेगळे अ होलली डिफरंट वे ऑफ लिव्हिंग अष्टावक्र संहिता या नारायण पाटणकर लिखित पुस्तकात प्रकरण 10 ज्याचं शीर्षक आहे तृष्णा हेच बंधन व वैराग्यपूर्ण किंवा वैराग्यपूर्वक तृष्णा त्याग हीच मुक्ती. येथे तृष्णा याचा अर्थ इच्छा असाच समजावा.
यामध्ये सूत्र 3 मध्ये म्हटलेलं आहे, यत्र यत्र भवेत तृष्णा संसारम विद्धि तत्र वै प्रौढवैराग्यमाश्रित्य वीत तृष्णा सुखी भव. इथे राजा जनकाला अष्टावक्र उपदेश देत आहे. जेथ जेथे तेथ तेथे तृष्णा संसार क्रम असे, जाणून दृढ वैराग्ये अनासक्त सुखी तू असे. जेथ जेथे तेथ तेथे, जेथे जेथे तृष्णा तेथे तेथे संसार, जेथे जेथे इच्छा तेथे तेथे जन्माला येणं, अशा अर्थी जेथ जेथे तेथ तेथे तृष्णा संसार क्रम असे, जाणून दृढ वैराग्ये अनासक्त सुखी तू असे. हे राजा जनका, जेथे जेथे तृष्णा आहे, इच्छा आहे, इहा आहे, तेथे तेथे निश्चितच संसार आहे किंवा संसार रूपी तुरुंग आहे हे जाणून दृढ वैराग्यपूर्वक अनासक्ती जर तुझ्यामध्ये तू प्राप्त करून घेऊ शकलास तर, किंवा हे जाणून दृढ वैराग्यपूर्वक अनासक्ती हाच मोक्ष हे ज्ञान मध्ये धारण केलेस आणि त्या ज्ञानाधारे जर तू जीवन जगलास तर तू जे जीवन जगशील ते पूर्णत्वाने सुखी जीवन असेल. तेच तर मोक्षानंद देणारे सत्यार्थाने मोक्ष प्राप्त माणसाचे, साधकाचे, तपस्व्याचे जीवन असेल. सूत्र 4 मध्ये पुढे म्हटले आहे, तृष्णा मात्रात्मको बंध स्तन्नासी मोक्ष उच्यते, भवा संसक्ती मात्रेन प्राप्ती तुष्टिर मुहुर्मुहु. तृष्णा मात्रात्मको बंध स्तन्नाशी मोक्ष उच्यते, भवा संसक्ती मात्रेन प्राप्ती तुष्टिर मुहुर्मुहु. म्हणजे तृष्णा बंधनात्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे, अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिजे. तृष्णा किंवा इच्छेचे बंधन हेच आत्म्याचे जन्माला येण्यासाठी किंवा जन्म घेण्यासाठी बनणारे बंधन होय. तृष्णा बंधन आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे. तृष्णा इच्छा हेच आत्म्याला बंधनात टाकते आणि पुन्हा पुन्हा जन्माला यावे लागते. तर असे हे तृष्णा बंधन आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे. तर आत्म्याचे हे तृष्णा किंवा इच्छा रूपी बंधन जर ज्ञान मार्ग अनुसरून तू नाश करू शकलास तर तुला निश्चितच मोक्ष मिळेल. अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिजे. आणि जीवनात जगताना तू अनासक्त पद्धतीने म्हणजे इच्छा राहित्याने जर जगू शकलास तर निश्चितच तुला शाश्वत मोक्ष आनंद किंवा शाश्वत मोक्षाचे सुख या जन्मात मिळेल. म्हणून तृष्णा मात्रात्मको बंध स्तन्नासी मोक्ष उच्यते, भवा संसक्ती मात्रेन प्राप्तिर तुष्टिर मुहुर्मुहु. तृष्णा बंधन आत्म्याचे नाशिता मोक्ष पाविजे, अनासक्त जरी संसारी तृप्ती शाश्वत जाणिजे. हेच ज्ञान म्हणजे आत्मज्ञान होय. असा ज्ञानी माणूस या ज्ञानाधारेच सारे जीवन जगत असल्याने आणि इच्छा हेच बंध मोक्षाचे कारण असल्याने आत्मज्ञानी माणसाला मोक्षाची सुद्धा इच्छा नसते. त्याचे सारे जगणेच मोक्ष पूर्ण असते. या योगे चालू जन्मोत्तर नवजन्म त्याच्यासाठी असतच नाही. जन्म मृत्यूचे चक्र केवळ आत्मज्ञानी माणूसच खंडित करू शकतो किंवा तोडू शकतो. याच पुस्तकात प्रकरण 3 आत्मज्ञानामुळे आसक्ती हा सूत्र 12 मध्ये म्हटले आहे. निस्पृहम मानसम यस्य नैराश्येपि महात्मना तस्यात्मज्ञान तृप्तस्य तुलना केन जायते. म्हणजे आत्मज्ञानी सदा तृप्त मोक्षेच्छाही जया नसे, ऐसा ज्ञानी जगी जासी तुळिता तुलना नसे. विस्तार. आत्मरूप ज्ञानी म्हणजे जो स्वतःला आत्माच समजतो असा आत्मरूप ज्ञानी सदा समाधानी असल्याने सहज निरीच्छ असतो. त्याला मोक्ष प्राप्तीची इच्छा नसते. अशा ज्ञानी माणसाची बरोबरी करायचे ठरवले तरीही तो वास्तवात अतुलनीयच असतो. त्याच्या आसपासही जाण्याची कुणाची पात्रता नसते. या अर्थी एक चंद्रमा 9 लाख तारा एक ज्ञानी जगत सारा म्हणतात तेच खरे होय.
एक चंद्रमा 9,00,000 तारा. चंद्र एक आहे आणि आजूबाजूला 9,00,000 तारे आहेत. आणि जगात ज्ञानी एखादाच असतो आणि उरलेलं जग म्हणजे नुसतं फापट पसारा असतो. म्हणजे एक चंद्र आणि 9,00,000 तारे, एक आत्मज्ञानी आणि सारे जग याची तुलना करायची म्हटली तरी एका चंद्राशी 9,00,000 ताऱ्यांची तुलना होत नाही. आणि एखाद्या विरळ्या आत्मज्ञानी माणसाची सुद्धा तुलना उर्वरित साऱ्या जगत व्याळ म्हणजे सर्वत्र पसरलेल्या संसारी जनांशी होऊ शकत नाही. म्हणून निस्पृहा हेच ज्ञान. स्पृहा म्हणजे इच्छा, निस्पृहा हेच ज्ञान, इच्छा नसणे हेच ज्ञान. व असा निस्पृह ज्ञानी व त्याचे निस्पृह इच्छारहित जीवन हाच खराखुरा मोक्षानंद होय. तेव्हा निस्पृह इच्छारहित जीवन जो जगत असतो तो वर्तमान जीवन जसे येते तसे सहर्ष विना खेद विना आनंद जसे आहे तसे स्वीकारतो. यालाच संतोषपूर्ण निस्पृह इच्छारहित सुख समाधान पूर्ण जीवन म्हणतात. आणि असे इच्छारहित सुख समाधान पूर्ण जो जीवन जगत असतो त्याचे जीवन नेहमीच मोकळे ढाकळे स्वैर असते. त्याला कुठल्याही तऱ्हेचे बंधन त्याच्या मनबुद्धीवर आणि आत्म्यावर असू शकत नाही. आणि अशा अर्थी निस्पृह जीवन हेच खरेखुरे मुक्तीचे ज्ञान. आणि निस्पृह जीवन जो जगतो त्यालाच खराखुरा निस्पृह इच्छारहित जीवनाचा मोक्षानंद प्राप्त होतो. आता इथे मोक्ष आणि आनंद यातील फरक समजून घ्या. मोक्षानंद हा मोक्षाहूनही श्रेष्ठ आहे. कारण ज्याचे जीवनच मोक्षमय आहे तो ते जीवन म्हणजेच खराखुरा मोक्षाचा मुक्तीचा आनंद याची देही याची डोळा सहजपणे विना आयास सायास किंवा इच्छा राहित्याने अनुभवित असतो. मोक्षाचा सहजानुभव म्हणजेच मोक्षानंद. मोक्षाचा सहजानुभव म्हणजेच मोक्षानंद. म्हणजे मोक्षाचे ज्ञान झाल्यानंतर त्या ज्ञानाधारे जो जीवन जगतो त्याला प्रत्यक्ष जीवनात मोक्षाचा सहज अनुभव किंवा सहज मोक्षाचा आनंद अनुभवता येतो. म्हणून मोक्षाचा सहजानुभव म्हणजेच मोक्षानंद. तो कधीही कोरड्या मोक्षापेक्षा म्हणजे केवळ मोक्ष या शब्दापेक्षा किंवा त्याच्या शब्दार्थापेक्षा रोमांचक असणारच असणार. म्हणून मोक्षाहूनही मोक्षानंद श्रेष्ठ आहे. मोक्ष हा शब्द आहे आणि मोक्षानंद हा निरपेक्ष जीवन जगण्यामुळे प्राप्त होणारा संतुष्टता समाधानाचा परिपूर्ण आनंद. अशा अर्थी मोक्षानंद हा मोक्षापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि हा सहज मोक्षानंद किंवा हा सहज नेहानंद आपणाला अनुभवायचा असेल तर आपण कोणत्या मार्गाने जाणे आवश्यक आहे, आपला अभ्यास कोणत्या मार्गाने जाणे आवश्यक आहे या निरूपणातून आपणाला कळले असेलच. आणि त्या कळण्यानुसार जर आपण आपल्या जीवनाला वळण देऊ शकलात तर निश्चितच आपला हा मोक्ष निर्झर सुखा समाधानाने अंततो गत्वा सरते शेवटी त्या ब्रह्मसागराला मिळाल्याखेरीज राहणार नाही. आणि आपले संपूर्ण जीवन मोक्षानंद पूर्ण होईल. आणि तुम्ही जेथे जेथे असाल तेथे तेथे तुमच्या अवतीभोवती त्या मोक्षानंदाचा उजेड प्रकाश सर्वांना मार्ग दाखवील. अशा अर्थाने म्हणण्यास हरकत नाही की सध्या आपले जे वाघमारे साहेब आहेत ते खरेखुरे मोक्षानंदाचे जीवन जगत आहेत. आणि इतरांना ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शक असं त्यांचं जीवन आहे. तसेच आपले जे महेंद्र सावंत आहेत तेही अतिशय सहज सुलभ पद्धतीने मोक्षानंदाचं जीवन जगत आहे. अशी माणसं चुकून एखाद्या प्रांतात असतात आणि त्यांच्या अवतीभोवती त्यामुळे जसा प्रकाश पसरतो की जसा पंक्तीभोवती दिव्याभोवती समयीभोवतीचा परिसर प्रकाश पूर्ण होतो तसंच अशा माणसांमुळेच खराखुरा मोक्षानंद त्यांना तर मिळतोच, असं जीवन जगणाऱ्यांना मिळतोच. पण हा मोक्षानंदाचा प्रकाश हे मार्गदर्शन अशा लोकांच्या अवतीभोवती असलेल्या परिसरातील सर्वांना मिळतं.
आणि तो परिसरच खराखुरा बघायला गेलं तर मोक्ष परिसर होतो आणि मोक्षानंद जिथे असतो तिथे तो आणि त्याचा परिसर मोक्षानंदात असतो. म्हणून खऱ्या अर्थाने मोक्षानंद भोगणारा माणूसच मोक्ष परिवारातील प्रकाशमान दीपासारखा मार्गदर्शक असतो ठरतो. याचं ज्ञान आपण घ्या आणि योग्य तो बोध घ्या आणि आपण सुद्धा इतरांसाठी दीपस्तंभासारखे बनू शकतो या विश्वासाने जीवन जगण्यासाठी मार्गक्रमण करा. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.